रामकृष्ण हरी। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाईयांनो, सकळही तुम्ही वागे एकीसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही। या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या एका गोपिकेच्या नजरेतून विठ्ठलाचं मोहक वर्णन करताना म्हणतायत की राजस कोमल बालकासारखा हा विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच आहे। त्याच्या तेजापुढे चंद्रसूर्याचं तेज पण लपून जात आहे। त्याच्या कपाळावर कस्तुरी मळवट, अंगावर चंदनाची उटी लावली असून गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे। मुकुट आणि कानातील कुंडलांनी श्रीमुख तेजस्वी दिसत आहे, जसं की जगातील सर्व सुख इथेच आहे। ह्या सावळ्या विठ्ठलानी जरीघाटी पितांबर नेसलं असून भरजरी शेला पांघरला आहे। महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा। हे श्रीमुख बघताना माझ्या आड येऊ नका, कारण हे बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही। रामकृष्ण हरी। करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा, कटी पीतांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप, झुरोनी पांजरा होप आहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये। या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतायत की हे विठ्ठला, कमरेवर हात, गळ्यात तुळशीमाळ असलेले, दोन्ही पाय विटेवर असलेले, कमरेभोवती पितांबर नेसलेले हे रूप मला दाखव। तुझं गरुड खांबावरचं रूप मला खूप आठवतंय। महाराज म्हणतात, तुझ्या आठवणी झुरून झुरून वाट बघून मी हाडाचा सापळा बनतोय, म्हणून माझी इच्छा पूर्ण कर, माझी ही विनंती नाकारू नको आणि मला भेटायला ये। रामकृष्ण हरी। गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, वरवया वरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे, मुकुटमाथा कोटी सूर्याचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमादेवी, उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णिती पवाडे सनकादिक, तुका म्हणे नव्हे आणिका सारिका, तोची माझा सखा पांडुरंग। या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतायत की गरुडावर स्वार झालेल्या, कमरेभोवती पितांबर नेसलेल्या सावळ्या मोहक भगवंताचं रूप मी कधी बघेन। सुंदर मेघासारख्या या श्याम सुंदराच्या गळ्यात वैजयंती माळा शोभून दिसते, त्याच्या कपाळावर 100 लक्ष सूर्याच्या तेजा इतकं तेजस्वी मुकुट आहे, गळ्यात कौस्तुभ मणी आहे। हे रूप इतकं सुंदर आहे जसं की जगातील सर्व सुखाचा रसच इथे ओतला आहे। डावीकडे सुंदर रखुमाई आहे, दोन्ही बाजूला उद्धव आणि अक्रूर आहे, सनकादिक भगवंताचं गुणगान करत आहे। महाराज म्हणते, जो इतर कोणासारखाच नाही तोच माझा सखा पांडुरंग आहे। रामकृष्ण हरी।